बघा लक्षात. डिफाइन प्रोजेक्टाइल ऑब्टेन द इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाइल. बघा काय डेफिनेशन आहे. अ बॉडी इज थ्रोन इन एअर. बॉडी हवेमध्ये फेकली with initial velocity making an angle with the horizontal is called as project. बॉडी हवेमध्ये फेकली असताना तो जमिनी समांतर पातळीशी कोन करतो, अँगल करतो, त्याला काय म्हणतात, प्रोजेक्टाइल. बघा बॉडी फेकली, किती स्पीडने फेकली, इतक्या स्पीडने फेकली, जमिनी पातळीशी अँगल निर्माण करतो, त्याला म्हणतात अँगल ऑफ प्रोजेक्टाइल म्हणतात. आता बॉडी इथपर्यंत हायेस्ट हाईटला जाईल, याची इथं हायेस्ट पॉइंट, आणि जमिनीवरती परत येऊन पडेल, म्हणजे हॉरिझॉन्टल पोर्शन बी या ठिकाणी येऊन पडेल अलॉंग एक्स ऍक्सिस. आता यू ऍट इनिशियल वेलोसिटीचे दोन कंपोनेंट निर्माण होतात. त्या दोन कंपोनेंटला म्हटलं जातं यू साइन थीटा, इट इज कॉल्ड एज वर्टिकल कंपोनेंट ऑफ यू, आणि यू कॉस थीटा, इट इज कॉल्ड एज हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ इनिशियल वेलोसिटी यू. तेच लिहिलं, यू इज कॉल्ड एज इनिशियल वेलोसिटी, यू साइन थीटा इज द वर्टिकल कंपोनेंट ऑफ इनिशियल वेलोसिटी यू, u cos theta is the horizontal component of initial velocity u. Now horizontal displacement is given by displacement चा फॉर्म्युला आहे velocity into time आहे. आता velocity किती आहे horizontal मध्ये u cos theta into t. इक्वेशन नंबर काय मिळेल 1. देन याच्यावरून t बरोबर फॉर्म्युला मिळेल. हे मल्टिप्लिकेशन आहे, फक्त इकडे आलं तर डिवाइड व्हायचं, म्हणजे t is equal to x divided by u cos theta. इक्वेशन नंबर 2. परत काय सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन माहिती आपल्याला. काय सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, s is equal to ut plus 1/2 at square. इक्वेशन नंबर 3. आता s म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठे होणार आहे, बॉडीवर जाते, म्हणजे y ऍक्सिस मध्ये. y ऍक्सिस मधला वेलोसिटी कंपोनेंट किती आहे, u बरोबर u sin theta, आणि ऍक्सेलरेशन जसं वर जाईल तसं कमी होत जातं, म्हणजे याची किंमत मायनस जी मिळते. या सगळ्या किमती इक्वेशन 3 मध्ये यूज केले. काय मिळतं, y is equal to u sin theta into t plus 1/2 याची व्हॅल्यू टाकली मायनस जी, हे t स्क्वेअर ला t स्क्वेअर आहे. आता परत बघा काय केलंय, y is equal to u sin theta into t minus 1/2. आता प्लस मायनस काय होतं, मायनस होतं, म्हणजे 1/2 g t स्क्वेअर. इक्वेशन नंबर 4 मिळेल. आता t ची किंमत टाकायची आहे, इथे टाकायची आहे, इथे टाकायची, इथे टाकायची, तेच इथे मिळालं, तेच इथे मिळालं. त्याचा काय करायचं, स्क्वेअर करायचं. म्हणजे काय मिळालं फॉर्म्युला, y is equal to u sin theta divided into x divided by u cos theta minus 1/2 g into x upon u cos theta ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळेल. आता बघा u ला u ते काय होते, कॅन्सल होते, म्हणजे राहते किती, इथे x राहिला आणि sin upon cos राहिला, म्हणजे काय मिळाला, x into sin upon cos theta minus 1/2 g. आता याचा ब्रॅकेटचा वर्ग करा, x चा स्क्वेअर x स्क्वेअर, u चा स्क्वेअर u स्क्वेअर, cos चा स्क्वेअर cos स्क्वेअर, म्हणजे x स्क्वेअर डिवाइडेड बाय u स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. परत किंमत माहिती आहे, sin स्क्वेअर sin थीटा अपॉन cos थीटा, किंमत किती आहे, tan थीटा. याचा ऐवजी वापरा काय वापरलं, tan थीटा वापरलं, म्हणजे y is equal to x into tan theta minus 1/2 gx square divided by u square cos square theta, and this is the equation of the path of the projectile.